नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, अखेर कर्जमाफीचा अहवाल तर प्रवीण परदेशी यांच्या ठिकाणी खाली राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की 2-3 दिवसामध्ये कर्जमाफीच्या शासन जे आर सुद्धा निर्मित होणार आहे. आणि महत्त्वाचे की या राज्य सरकारच्या माध्यमातून बैठक घेऊन सांगण्यात आलेलं आहे की जे काही माहिती, परंतु शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे की आता कर्जमाफीचा जाहीर झालेला आहे. त्यांनी कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पुण्यश्लोक लवकर कर्जमाफीच्या योजना, हे कर्जमाफी कशी होणार आणि काय होणार? तर या कर्जमाफीसाठी जे काही कोणता अहवाल देण्यात आलेला आहे, कोणता कर्जमाफीच्या अटी विकास आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कर्जमाफी संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, आपण चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला माहिती आहे की कर्जमाफीसाठी जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही सांगण्यात आलेलं आहे की समितीच्या माध्यमातून 7 ते 8 महिन्याचा अभ्यास केला आणि समितीच्या माध्यमातून जे काही संपूर्ण अहवाल तर राज्य सरकारने कोणी सादर केलेला आहे आणि ते जे काही कर्जमाफीचे निकास आणि अतिवृष्टी दोन्ही सर्वप्रथम करण्याचा आलेला आहे. तर सर्वप्रथम जे काही शेतकरी बांधवांसाठी आणलेलं आहे ती म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या काही याद्यासुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. तर पहिली आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी आहे. आणि परंतु कर्जमाफीचे निकष आणि जे काही शेतकरी पात्र ठरतात. पहिला अट आहे 2 लाखापर्यंतचे ज्या शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी आहेत, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत थकबाकी कर्जमाफीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तर या आंतरजातीय जे काही करण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 3 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी पात्र करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जे जे काही शेतकरी आहेत, मागच्या 5 वर्षापर्यंत 30 वर्षापर्यंत कर्जमाफी जे काही जे शेतकरी अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि याचबरोबर समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या अशा सूचनासुद्धा राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहे. तर परंतु याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तर ज्या शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत वरचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे, तर अशा शेतकऱ्यांचं याच्यामध्ये सुद्धा समितीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तर ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी वरच्या कर्ज भरतील तर 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. तर याचीच माहिती सध्या कळत आहे. तर आपण जर याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका आणि विविध पतसंस्था, तर राष्ट्रीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सर्वांचं जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेलं आहे. तर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, तर याच बँक ऑफ इंडियाच्या जे काही पंजाब नॅशनल बँक असेल, तर महाराष्ट्र बँकांचं जे काही शासन असेल, तर ते सर्व बँकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी घेतलेलं आहे. तर या अशा शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत जे काही कर्जमाफी असेल तर ते होणार आहे. तर याचबरोबर 28 किंवा 29 एप्रिल रोजी राज्य सरकारच्या एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. आणि या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये जे काही संपूर्ण माहिती दिली जात आहे. तर परंतु आता सध्या आपण जर पाहायला गेलं काही शेतकऱ्यांचं सर आपण आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं UPS सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं 2018ला कर्जमाफी झाली होती आणि महाराष्ट्रात 36 लाख शेतकऱ्यांना 2,18,000 जे काही होता. आणि तरी 2017ला जे काही फडणवीसच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती याची घोषणा केली होती. आणि 2017ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी तर 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती. आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून 2019ला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जे काही सांगण्यात आलं होतं 2026ला, तर ते माध्यमातून 2 लाखापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी यांच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं होतं की जे काही 2008ला 2017ला माफ झालं असेल तर 2019ला, तर याचा अर्थ आहे की याच्या अगोदरचे काही कर्जमाफी असेल तर 2026च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी याच्या अंतर्गत जे काही पात्र असले 2 सप्टेंबर 2025 तर थकीत असल्यास
तर आम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल का? तर या शेतकऱ्यांचा प्रश्न दाखवता येईल की तर याच्या अगोदर कर्जमाफीचा जे काही लाभ झाला होता आणि याही कर्जमाफीचा लाभ मिळेल का? तर याही सोपं तुम्हाला उत्तर सांगतो. जे काही कर्ज किती जरी कर्जमाफी झाली असेल तर आणि हे जर दिलं असेल तर पुढच्या सध्या तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जमाफी थकीत असेल तर तुम्हाला 100% पणशीलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी योजनेनंतर होणार आहे. तर हे मात्र स्पष्ट आहे. तर हे तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी जय हिंद, जय महाराष्ट्र.